विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग. प्रज्वल मॅथ्स गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजचा आपला विषय आहे गणित. यामधील घटक आपण पाहतोय परिमेय व अपरिमेय संख्या. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या. परिमेय संख्या आपण संख्या रेषेवर दाखवलेल्या आहेत. एक संख्या रेषा आपण घेतो आणि परिमेय संख्या या विशिष्ट स्वरूपामध्ये आपण या संख्येवर दाखवलेल्या आहेत. या पद्धतीनं आपल्याला या ज्या संख्या आहेत 1, 2, 3 किंवा -1, -2, -3 याच्यामधल्या ज्या अपरिमेय स्वरूपातील संख्या आहेत या सुद्धा आपण या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो दाखवलेल्या आहेत. आज आपल्याला अपरिमेय संख्या या संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अपरिमेय संख्या म्हणजे काय हे पहिल्यांदा बघूया. ज्या संख्येची वर्गमूळ निघत नाहीत, उदाहरणार्थ ज्या संख्येची वर्गमूळ निघत नाहीत, उदाहरणार्थ 2 या संख्येचं वर्गमूळ निघत नाही म्हणून 2 ही अपरिमेय संख्या आहे. वर्गमुळात 3 ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे, कारण 3चं वर्गमूळ निघत नाही म्हणून ही अपरिमेय संख्या आहे. इथं मात्र विद्यार्थी मित्रांनो पहा, वर्गमुळात 4 ही जी संख्या आहे ही संख्या परिमेय संख्या आहे. का? वर्गमुळात 4 म्हणजेच 4चं वर्गमूळ निघतं म्हणजे ते किती आहे 2, म्हणजे ही आहे परिमेय संख्या आणि विद्यार्थी मित्रांनो ही आहे अपरिमेय संख्या. आता उदाहरणार्थ वर्गमुळात 1 याचं उत्तर तुम्हाला कळेल. वर्गमुळात 1चं उत्तर 1, वर्गमुळात 4चं उत्तर येईल 2, वर्गमुळात 9चं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो वर्गमुळात 9 घेऊया. 9 कुणाचा वर्ग आहे? 3चा आहे, म्हणजे ही संख्या परिमेय संख्या आहे. वर्गमुळात 16 त्याचं उत्तर येईल 4, म्हणजे ही परिमेय आहे. वर्गमुळात 25 त्याचं उत्तर येईल 5, म्हणजे ही परिमेय आहे. वर्गमुळात 36 म्हणजे ही संख्या परिमेय आहे. वर्गमुळात 49, वर्गमुळात 64, वर्गमुळात 81, वर्गमुळात 100, वर्गमुळात 121, वर्गमुळात 144, वर्गमुळात 169, वर्गमुळात 196, वर्गमुळात 225, वर्गमुळात 256, वर्गमुळात 289, वर्गमुळात 324 आणि वर्गमुळात 361, वर्गमुळात 400 ही सर्व जे आहेत यांची वर्गमूळ निघतात म्हणून या आहेत परिमेय. सिंपली ज्यांची वर्गमूळ निघत नाहीत, ज्या संख्यांची वर्गमूळ निघत नाहीत त्या असतात अपरिमेय संख्या. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांची वर्गमूळ निघत नाहीत त्या असतात अपरिमेय संख्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी अपरिमेय संख्या आहेत या ठिकाणी दाखवायच्या आहेत. मग आता पहिल्यांदाच ही जी संख्या आहे वर्गमुळात 1, तर ही आहे त्याचं उत्तर निघतं 1, म्हणजे ही आहे परिमेय. कुठली आहे? परिमेय. कुठली आहे? परिमेय. मात्र वर्गमुळात 2 हिचं वर्गमूळ निघतं का? नाही, म्हणून ही आहे अपरिमेय. कुठली आहे? अपरिमेय. ह्या ज्या अपरिमेय संख्या आहेत ह्या अपरिमेय संख्या या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इथं लिहिले बघा, पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओबीचा वर्ग बरोबर ओएचा वर्ग अधिक एपीचा वर्ग. जर आपण एखादी संख्या रेषा घेतली, आपण या ठिकाणी स्ट्रेट लाईन घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्ट्रेट लाईन घेऊया. स्ट्रेट लाईन घेऊया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला ही स्ट्रेट लाईन दाखवूया विद्यार्थी मित्रांनो.
ओके. तर या ठिकाणी आपल्याला ही जी संख्या रेषा आहे या ठिकाणी अशी या प्रकारे दर्शवता येईल. आता या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचंय तर साधारणपणे या एकक अंतरावर इथं अशा खुणा करून घ्यायच्यात, म्हणजे समान अंतर असलं पाहिजे. मी तुम्हाला थोड्या वेळाने हे अंतर सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो की हे जे समान अंतर आहे हे कोणतं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपण रंगीत ही घेऊया. इथं जर मी समान ही घेतलं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने जर या ठिकाणी मी समान खुणा करून घेतल्या, खुणा जरा मोठ्या होत आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपण चेंज करूया विद्यार्थी मित्रांनो. इथं आपण चेंज केलेला आहे. ज्या खुणा आहेत त्या साधारणपणे आपण या ठिकाणी दर्शवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो एक खुणा आपण पहिल्यांदा करून घेऊया. दुसरी एक रेषा घेऊया आणि संख्या बी आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वेगळ्या पद्धतीने घेणार आहोत. या पद्धतीनं या संख्या आपण घेऊया. या ठिकाणी आपण स्ट्रेट लाईन घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण या ठिकाणी काय घेणार आहोत रंग थोडा बदलूया आणि इथं काय करूया समान अंतरावर खुणा करून घेऊया. हे जे अंतर आहे विद्यार्थी मित्रांनो हे समानच असलं पाहिजे, सर्व ठिकाणी समान पाहिजे. यातलं अंतर किती घ्यायचंय हे मी या ठिकाणी थोड्या वेळानंतर सांगणार आहे. या ठिकाणी हे जे अंतर आहे हे साधारणपणे तीन सेंटीमीटर हे अंतर या ठिकाणी आपण आपल्या सोयीसाठी घेणार आहे. म्हणजे प्रत्येकातलं जे अंतर आहे हे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 3 सेंटीमीटर अंतर या ठिकाणी घेणार आहोत किंवा 2.5 सेंटीमीटर हे अंतर घेतलं तरी चालेल. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा आपण ही संख्या रेषा घेतोय. समान अंतरावर या ठिकाणी खुणा घेतल्यात विद्यार्थी मित्रांनो. आणि या ठिकाणी आपण 3 समान अंतरावर 3 सेंटीमीटरच्या समान अंतरावर या ठिकाणी आपण या खुणा विद्यार्थी मित्रांनो करून घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो मग इथं जे आहे हे आपण इथं 0 लिहूया. ओके, इथं 1 लिहूया, इथं 2 लिहूया आणि इथं 3 लिहूया. इथं काय होईल -1 येईल आणि इथं काय येईल -2 येईल. विद्यार्थी मित्रांनो इथं -2 येईल.
-1 आणि इथे येईल -2. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मी 3-3 सेंटीमीटर अंतर सोडले. आपल्या कंपास पेटीमध्ये जी पट्टी आहे त्या पट्टीमधलं 3-3 सेंटीमीटर अंतरावर समान अंतरावर खुणा करून घ्यायच्या, टिंब द्यायची किंवा अशी उभे रेष त्या ठिकाणी द्यायची. आता याच्यामध्ये हे जे अंतर आहे, हे जेवढं अंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, तेवढंच अंतर इथं उभं घ्यायचे. सरळ रेष आली पाहिजे, लंब या ठिकाणी आला पाहिजे. मी आता दुसरी रेष या ठिकाणी घेतो आणि या ठिकाणी लंब रेषा आपल्याला या ठिकाणी काढता येईल. ही रेषा सरळच असली पाहिजे. 1 या अंतरावर जेवढं अंतर 0 पासून 1 पर्यंत आहे तेवढंच मोजून बरोबर हे अंतर एवढे घ्यायचे. ओके. हे घेतल्यानंतर हे टोक आणि दुसरं जे टोक आहे विद्यार्थी मित्रांनो, या टोकाचा वापर या ठिकाणी करणारे आपण. या टोकापासून हे अंतर घेतलं आपण आणि या टोकापासून ते या टोकापर्यंत हे आपण या ठिकाणी काय करणार आहे, जोडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, काय करणार आहे, जोडणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण ही जी आकृती आहे या पद्धतीने काय केलेली आहे, जोडलेली आहे. तर हे जोडल्यानंतर बघा, आता हे अंतर जे आहे साधारणपणे तेवढंच अंतर इथं पाहिजे. ओके. आता या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ही जी आकृती आहे ही या पद्धतीने काय केलेली आहे, इथं जोडलेली आहे. या ठिकाणी इथं तुम्हाला ही जी क्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं संपूर्ण ही क्रिया तुम्हाला दाखवता येईल. हे बघा, इथं हा टिंब काढला आहे, हा टिंब काढला आहे, हा टिंब आहे. इथं हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर हे उभं घ्यायचं आणि हा OP हा या ठिकाणी जोडायचा आणि O या ठिकाणी कंपासचं टोक आणि P या ठिकाणी पेन्सिलचं टोक ठेवून या बाजूला या पद्धतीने काय करायचं आहे, कंस काढायचा आहे. हे इथं कंपासचं टोक, आपल्या कंपास पेटीमध्ये जे कंपास आहे त्या कंपासमध्ये जे लोखंडी टोक आहे ते इथं O वर पाहिजे आणि पेन्सिलचं टोक P वर पाहिजे. आणि या पद्धतीनं इथून या ठिकाणी काय करायचं, एक कंस काढायचा आहे. हा जो कंस काढलेला आहे, ह्या जिथं हा कंस इथं पोहोचतो या संख्या रेषेवर, हे आहे वर्गमुळात 2. विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, वर्गमुळात 2 आहे. बघा, पहिलं काय काढलं, ही एक रेषा काढली. त्यानंतर जेव्हा काय घेतले, टिंब घेतले. इथं बघा टिंब घेतले. त्यानंतर एवढं जो अंतर आहे तेच अंतर एवढं घेतलं, उभं घेतलं. त्यानंतर लोखंडी टोक इथं ठेवलं. P अंतरावरून या बाजूला काय काढला, या ठिकाणी कंस काढला. जिथं जे संख्या रेषेवर छेद गेलेला आहे ते आहे वर्गमुळात 2. इथं काय वापरलंय, तर इथं वापरलंय पायथागोरसचं प्रमेय. विद्यार्थी मित्रांनो, इथं पायथागोरसचं प्रमेय म्हणजे काय, कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. याच्यामध्ये पाया काय आहे,
तर ओ आणि ए, ओ ए हा काय आहे इथं पाया आहे विद्यार्थी मित्र, इथं दिसतोय तुम्हाला ओ ए हा काय आहे पाया आहे. आणि ए पी, इथं ए पी ही काय आहे या ठिकाणी उंची आहे. म्हणजे पायथागोरसचं प्रमेय काय, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. पाया आहे ओ ए दिसतोय इथं आहे ओ ए. ए पी ही काय आहे उंची आहे, ए पी ही उंची आहे. हे अंतर किती घेतलंय आपण, 1 एकक घेतले विद्यार्थी मित्रांनो. हे बी किती घेतलंय 1 एकक, म्हणजे जेवढं हे आहे तेवढंच हे इथं आहे. म्हणजे 1चा वर्ग अधिक 1चा वर्ग, म्हणजे 1चा वर्ग आला 1 आणि 1चा वर्ग परत आला 1 आणि 1 ने किती झाले 2. ओपीचं ओपी वर्ग बरोबर 2, म्हणजे हे जे अंतर आहे हे आहे ओपी वर्ग बरोबर 2 आहे. म्हणजे ओपी बरोबर काय असणार आहे इथं वर्गमुळात 2, म्हणजे या ठिकाणी वर्गमुळात 2 हे अंतर, या ठिकाणी हे जे अंतर आहे हे आहे वर्गमुळात 2. आणि मग आपण काय करणार, कंपास पेटीमध्ये लोखंडी टोक या ठिकाणी घेणार, पेन्सिलचं टोक या ठिकाणी घेणार आणि बरोबर या ठिकाणी आपण कंस या ठिकाणी येईल. म्हणजे पेन्सिलचा जो हा भाग आहे या बाजूने कंसील, इथं जो भाग आलाय विद्यार्थी मित्रांनो इथं हा आहे वर्गमुळात 2. इथं जो स्पॉट दिसतोय तुम्हाला तो आहे वर्गमुळात 2. इथं हा जो भाग आहे वर्गमुळात 2, म्हणजे इथपर्यंत 1 आणि इथं असणारे वर्गमुळात 2. या पद्धतीने तुम्ही काढणार आहात विद्यार्थी मित्रांनो. सोपी कृती आहे. एक संख्या रेषा तुम्ही इथं या ठिकाणी अशी सरळ घेणार, या संख्या रेषेवर समान अंतरावर हे अंक घेणार आणि जेवढं अंतर आडवं आहे तेवढंच अंतर ही एक रेषा मारून घ्या. आणि हे अंतर जे आहे समजा हे 3 सेंटीमीटर आहे तर हे बरोबर 3 सेंटीमीटर घ्या. 3 सेंटीमीटर तर पी बिंदू घ्या आणि लोखंडी टोक जे कंपासचं टोक आहे ते ओ या बिंदूवर ठेवा, पेन्सिल टोक पी वर ठेवा आणि या पद्धतीने काय करायचं कंस या ठिकाणी काढायचं. इथं संख्या रेषेवर जिथं छेदेल तो असतो विद्यार्थी मित्रांनो वर्गमुळात 2. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं गाळलेल्या जागा या ठिकाणी भरायला सांगितलेल्या आहेत. बघूया ही जी आकृती काढलेली आहे या आकृतीवरून आपल्याला गाळलेल्या जागा भरायच्या आहे. विद्यार्थी मित्रांनो इथं संख्या रेषेवर तुम्हाला एक -1 हा बिंदू दिसतोय, एक 0 दिसतोय. तर विद्यार्थी मित्रांनो शून्यानंतर जो बिंदू असणार आहे तो कोणता असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो असणार आहे 1, बरोबर आहे की नाही. त्याच्या पुढे असणारे तो दाखवलेला आहे तो आहे वर्गमुळात 2, इथं वर्गमुळात 2 आणि इथं पुढे दाखवलेला आहे तो असणारे वर्गमुळात 3. ओके, बघा संख्या रेषेवर काय काय दिसतंय आपल्याला. एक बिंदू आहे -1, एक आहे 0, नंतर 0च्या पुढे 1 दिसतोय आणि नंतर संख्या रेषेवर छेदलेला आहे तो वर्गमुळात 2 आहे आणि इथं आहे तो वर्गमुळात 3. ओके विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काटकोन त्रिकोण आहे तो कोणता त्रिकोण आहे बघा. इथं 90 अंशाचा कोन तयार झालेला, म्हणजे हा त्रिकोण जो आहे काटकोन त्रिकोण आहे. ओके, या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण कुठला आहे ते सर्वात मोठी बाजू या त्रिकोणाची ओ आर हा कर्ण आहे आणि पाया जो आहे तो 0 पासून 1 पर्यंत नव्हे 0 पासून इथपर्यंत आहे. बघा मी पुन्हा दाखवतो, इथं इथपर्यंत आहे हा पाया आहे आणि हा काय काय आहे कर्ण आहे आणि उंची कुठे दिसते क्यू आर. क्यू आर किंवा आर क्यू ही काय झाली उंची झाली, बरोबर. विद्यार्थी मित्रांनो पायाचं नाव सांगा बरं. ओ पासून कुठे निघाला तो क्यू पर्यंत. पुन्हा आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो ओ पासून क्यू पर्यंत निघाला हा पाया आहे, पायाचं नाव झालं ओ क्यू. उंची बघा क्यू पासून आर पर्यंत उंची, क्यू आर कर्ण आहे या ठिकाणी. मग याच्यावरून आपल्याला या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे. आपण जाऊया या प्रश्नाकडे. या आकृती दिलेली आहे. संख्या रेषेवर क्यू हा बिंदू टिंबटिंब ही संख्या दर्शवतो.
संख्या रेषेवर क्यू बिंदू इथे आणि ही संख्या काय दर्शवतो वर्गमुळात 2 म्हणजे इथलं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो वर्गमुळात 2. क्यू बिंदूपाशी एक लंबरेषा काढली. क्यू बिंदूपाशी एक लंबरेषा काढलेली आहे. सरळ रेषा काढली लंबरेषा. त्या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा आर बिंदू आहे. एक एकक अंतर दर्शवणारा म्हणजे काय शून्यापासून जेवढं अंतर आहे तेच अंतर या वर्गमुळात 2 पासून आर पर्यंत आहे म्हणजेच क्यू पासून आर पर्यंत आहे. ओके बघा आता जेवढं अंतर इथं आहे शून्यापासून 1 पर्यंत तेवढंच अंतर एवढं आहे. इथे लक्षात घ्या हे जे अंतर आहे लालने तेवढंच हे नाही हे मधला भाग नाही घ्यायचा. विद्यार्थी मित्रांनो परत बघा शून्यापासून 1 पर्यंत आणि याच्यापासून ए पर्यंत हे अंतर समान असलं पाहिजे. काटकोन त्रिकोण मिळतो. लेंथ ओ क्यू बरोबर वर्गमुळात 2 मग अशी बघितलं आपण ओ क्यू बरोबर वर्गमुळात 2 म्हणजे हे अंतर आहे वर्गमुळात 2. क्यू आर बरोबर 1 क्यू आर बरोबर 1 हे अंतर आहे 1. पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओ आर म्हणजे कर्णवर्ग ओ क्यू पाया क्यू आर उंची ओ क्यू किती आहे वर्गमुळात 2 त्याचा वर्ग आणि क्यू आर किती आहे क्यू आर म्हणजे त्याला 1 चा वर्ग म्हणजे इथली व्हॅल्यू आली वर्गमुळात 2 त्याचा वर्ग म्हणजे चौकटीत पाहिजे ते वर्गमुळात 2 त्याचा वर्ग अधिक 1 चा वर्ग वर्गमुळात 2 चा वर्ग वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 याचा गुणाकार केला तर विद्यार्थी मित्रांनो हा येतो वर्गमुळात 4 आणि वर्गमुळात 4 याचं उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो फक्त 2. कळलं का नाही 2 ने 2 ला गुणलं तर आलं 4 आणि वर्गमुळात 4 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 2 म्हणजे इथलं उत्तर असणार आहे 2. 1 चा वर्ग 1 ने 1 ला गुणलं 1 गुणिले 1 1 ने 1 ला गुणलं की किती आलं 1 आलं इथं आलं 1 2 आणि 1 म्हणजे इथं किती आलं 3 आणि याचं वर्गमूळ काढलं 3 क्यू आर वर्ग बरोबर ई आहे मग याचं वर्गमूळ काढलं तर मिळालं क्यू आर आणि 3चं वर्गमूळ काढलं तर मिळालं वर्गमुळात 3. अशा पद्धतीने ह्या आपल्याला रिकाम्या जागा विद्यार्थी मित्रांनो लिहिता येतील. या ठिकाणी कोणकोणत्या गाळ्या जागा आहेत इथं आहे वर्गमुळात 2 इथं सुद्धा आहे वर्गमुळात 2 इथं आहे 1 आणि वर्गमुळात 2 चा वर्ग केला तो मिळाला 2 याचा मिळाला 1 आणि 2 ने किती मिळालं 3 आणि याचं वर्गमूळ काढलं तर इथे मिळालं वर्गमुळात 3. अशा पद्धतीनं हा जो सराव संच आहे किंवा ही जी 2 उदाहरणं एक संख्या रेषेवर आणि हे रिकाम्या जागा या तुम्ही आपल्या व ही आकृती स्वतः या ठिकाणी काढायची या तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सोडवायचे आहेत. या ठिकाणी ही जी गाळलेली जागा हे उदाहरण जे आहे ते तुम्ही सोडवायचे आणि हे सुद्धा उदाहरण तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडवायचे. तुम्ही हा व्हिडिओ समजल्यानंतर पुन्हा एकदा पहा तुम्हाला निश्चित या ठिकाणी व्हिडिओ समजेल आणि जास्तीत जास्त या आकृत्यांचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो. m/n स्वरूपातील ज्या संख्या आहेत त्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. पण अपरिमेय संख्या म्हणजे काय तर आज आपण शिकलो ज्या संख्यांची वर्गमूळ निघत नाहीत त्या असतात अमरिमेय संख्या. वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे वर्गमुळात 3 ही अपरिमेय आहे वर्गमुळात 5 ही अपरिमेय आहे वर्गमुळात 7 ही अपरिमेय आहे. तुम्ही अजून एक अभ्यास घ्यायचा आहे 1 ते 50 पर्यंत संख्या लिहायच्यात आणि याच्यामध्ये ज्या संख्या परिमेय आहेत त्या एका बाजूला लिहायच्यात आणि ज्या संख्या अपरिमेय आहेत त्या एका बाजूला लिहायच्यात. उदाहरणार्थ अभ्यास समजला का पहा 1 ते 50 अंक आहेत आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 असं परत 50 पर्यंत जाणार. याच्यामध्ये परिमेय संख्या एका बाजूला लिहायच्या आणि एका बाजूला अपरिमेय संख्या लिहायच्यात. फरक स्पष्ट ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने आपल्याला या संख्या लिहिता येतील. उदाहरणार्थ वर्गमुळात 1 ही एका बाजूला येणार आहे परिमेयमध्ये वर्गमुळात 2 ही एका बाजूला येणार अपरिमेय वर्गमुळात 3 अपरिमेयमध्ये वर्गमुळात 4 परिमेयमध्ये टाका वर्गमुळात 5 अपरिमेयमध्ये टाका वर्गमुळात 6 अपरिमेय वर्गमुळात 7 अपरिमेय वर्गमुळात 8
अपरिमेय. वर्गमुळात 9 मात्र ती कशामध्ये जाईल, परिमेय संख्येमध्ये जाईल. का, तर तिचं वर्गमूळ निघतं. अशा प्रकारे तुम्ही याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ अतिशय चांगल्या रीतीनं ऐकला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.